की तुम्ही गावी गेलात का होळीच्या निमित्ताने, आणि कोकणातले तर सर्वजण जातात, आय नो दॅट. बट आमच्या सगळीकडे नगरकडे म्हणजे अहिल्यानगरकडे प्लस संभाजीनगरमध्ये, तर तिकडे त्या साईडला थोडंसं कमी लोक जातात. पण आम्ही मात्र, आमची जत्रा असते होळीच्या टायमाला. सो बघितलं का तुम्ही, आमच्याकडे म्हणजे अहिल्यानगरच्या साईडला खूप मोठं असं आर्मीचा कॅम्प आहे. म्हणजे तिथे सर्व ट्रेनिंग्स होतात, प्लस तिथे छानपैकी कॉटेज वगैरे आहेत, आणि प्लस तिथे ट्रेनिंग्स वगैरे होतात, शिकवलं जातं. खूप 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 छान प्रकारे खूप मोठं एरिया त्यांनी घेतलेला आहे. खूप छान एरिया वाटतो, तुम्ही बघू शकता. कारण मी व्हिडिओजमध्ये जितकं कॅप्चर करता तिथे कॅप्चर केलं आहे. ॲक्च्युली मी माझ्या माहेरच्या रोडने गेले असते तर भरपूर अजून छानपैकी मला व्हिडिओज करता आल्या असत्या. आय थिंक मी लास्ट व्हिडिओजमध्ये कधी केल्या असतील की तो पूर्ण एरिया. बट आता मी माझ्या सासरच्या रोडनी चाललेली होती, सो म्हणून तिथे थोडं एरिया येतो. आणि मग म्हणजे सनराईज झालं होतं, सकाळचं वातावरण खूप छान वाटतं. आणि या सकाळच्या वातावरणामध्ये कृषिका पण खूप एन्जॉय करत होती. आमच्या गावाकडचा रोड खूप छान वाटत होता. आणि अशा प्रकारे आम्ही घरी आलो, आवरलं, आणि कृषिका छोट्या 2 शेंड्या घातल्या. तर कशी दिसते माझं बाळ हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आता हिची मस्ती प्रचंड झालेली आहे. कुठलीही आई इतकं बाळ आपलं मस्ती करतं, बट ती बाळाचे काही मुवमेंट्स, काही छान मुवमेंट्स कॅप्चर करायचे असतात आईला. सो मग आम्ही नंतर आमच्या इथं मंदिर आहे बाळूमामाचं लवगजवळ. आमचं बाळूमामाचं मंदिर आता नवीनच झालेलं आहे. आम्ही त्यांच्या आरतीला गेलो, खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. आणि या प्रसन्न वातावरणामध्ये कृषिका पण छानपैकी टाळ्या वाजवून छानपैकी त्याला प्रतिसाद देत होती. आणि तिचं आनंद कधी खूप छान लेवलचा असतो, कारण ती जर आरती असेल किंवा काही असेल तर ती खूप छान प्रकारे रिस्पॉन्स करते. आणि तिचे ते रिस्पॉन्स, तिचे बोबडे बोल आम्हाला अत्यंत आवडतात. बिकॉज आम्ही इतकं तिची मस्ती पण भरपूर असते. आणि अशा व्हिडिओज नवीन माझ्या खूप छान अशा मेमरीजसाठी मी करते. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की कमेंट करा, आणि फॉलो करायला मात्र विसरू नका. आणि लाईक, शेअर अँड कमेंट गाईज. आणि अजून काय छान व्हिडिओज. आणि जर कोणी तिथले असेल तर त्यांना माहिती असेल की मी कुठल्या गावीचं बोलते आहे. हे आहे ॲक्च्युली घोंगडेवाडी म्हणून एक गाव आहे. सो मग हे माझे सासर आहे. आणि तिथे थोड्याशा बाळूमामाचं नवीन मंदिर झाल्यामुळे खूप छान असं मंदिर बांधलेलं होतं. मला त्याचे थोडेसे मुमेंट्स कॅप्चर करायचे होते, ते मुमेंट्स कॅप्चर केले. आणि छान वाटलं खूप. पहिल्यांदा मी असं बाळूमामाच्या मंदिरात गेली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी मांदळीला गेलो, श्री क्षेत्र मांदळी. तिथेही खूप छान, मी आधीच्या पण मिनी ब्लॉग्स वगैरे केलेले आहेत. खूप छान आणि भव्य असं मंदिर तयार होतं आहे आता तिथे. आणि प्रचंड सुंदर मंदिर आहे, जे इतकं छान मंदिर वाटत होतं की असं म्हणजे आपण बोलतो ना की राम मंदिर जसं आहे तशा छान अशा प्रकारचं रेखीव काम केलेलं आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवते. आणि खूप छान असं मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे. आणि सर्व खूप असं जागृत असं त्यांना मानलं जातं. त्यांचा आवाज इतका गोड आहे. मी लास्ट व्हिडिओजमध्ये ही कॅप्चर केलं, पण आता मात्र ते बाबा झोपले होते, सो मग ते मात्र कॅप्चर नाही करता आलं. बट खूप सुंदर असं गाणं बोलतात ते. खूप प्रचंड असं छान असे बोल आहेत. आणि हे बाहेरचं एरिया आहे खूप छान प्रकारे. काय खाते शिरा? तुला आवडला? जे बाप्पाला शिरा आवडला तुला? बाबा पी दे. आणि प्राण्यांचे जितके आपण लाड करतो किंवा त्यांना जितकं आपण सहानुभूती देतो तितके ते खूप छान प्रकारे आपलं काळजी घेतात. प्रत्येक प्राणी म्हणा, कुत्रा, मांजर सगळं. आणि गाय असा प्राणी आहे की खूप म्हणजे आपण त्याला गौमाता बोलतो. 33 कोटी देवांचं त्याच्यामध्ये सर्व वास असतो. आणि त्याच गायांचे जर खूप असे छान असे गऊ आहे, म्हणजे खूप गऊ आहेत. आणि कृषिकाला मी गऊ बोलते गाय बोलायच्या बदली, तेव्हा तिला पण खूप आवडत होत्या. ती तिच्या बाबासोबत छानपैकी त्यांचा लाड करत होती. आणि आपण
जे मंदिराबद्दल बोलत होते आहे. आणि त्याच्यानंतरच आम्ही गेलो आमच्या जत्रेला. आता जत्रा, गावाकडे जत्रा पहिलं खूप छान वाटायचं यार, गावाकडे जत्रा आहे. मला माझ्या पप्पांच्या गावी जायचे, मामाच्या गावी जायचे म्हणून. आता तेवढं छान राहिलं नाही, बिकॉज आधीच्या काळी तर ते वर्षातून एकदा जत्रा असायची, मग तेव्हा सगळं शॉपिंग वगैरे करावी लागायची. आणि दुसऱ्या दिवशी महेश गाईचं म्हणजे बकरीचं दूध काढत होते आणि त्यांना येतं काढता. मला काही अनुभव नाही आहे, बट ते छानपैकी काढत होते आणि मला बोलत होते चहा ठेव हे ते, आणि दूध घ्या वगैरे बोलत होते. त्यांची कॉमेडी चालूच असते नेहमी. आणि छान अशा 2 बकऱ्या माझ्या सासऱ्यांनी घेतलेल्या आहेत, मोठ्या होत्या. आणि मी त्यांना बोलत होते की हे मम्मी त्यांना दाढी आली आहे म्हणून. हे काय छोटं काय मजाक मस्ती चालूच असते. आणि मग त्याच मजाक मस्तीमध्ये आमचे सगळेजण घरातले बसले होते. आणि चला मी तुम्हाला ना माझ्या गावाकडचं व्ह्यू दाखवते. थोडासा छोटंसंच गाव आहे, बट शॉर्ट आणि स्वीट आहे. मग हे माझं टेरेसवरून व्ह्यू आहे. सो मग आमचं असं हे टेरेस आहे छोटंसं. आणि आमच्या मागे खूप छान असं छानपैकी असं गहू वगैरे होतं, शेती आहे पूर्ण. आणि इकडून पण म्हणजे आमचं गावात घर आहे, बट छान वाटतं असं टेरेसवरून वगैरे व्ह्यू सुंदर वाटतो. आणि जवळच असं छानपैकी सूर्याचा सनसेट होत होता आणि त्याच्या काही क्लिप्स होत्या. आणि छान असं सुंदर असं निळं आकाश आणि असं छानपैकी झाडं वगैरे. आजकाल मुंबईमध्ये काही बघायला भेटत नाही तितक्या लेवलचं. गावाकडे खूप फ्रेश वातावरण असतं आणि त्या फ्रेश वातावरणामध्ये कडक असं ऊनही होतं. दुपारी खूप प्रचंड ऊन लागायचं आणि रात्री मात्र थंड असं वातावरण व्हायचं. क्रिशो इकडे हाय कर. हाय हाय खाली. आता बोल काहीतरी, चल बोल. आपण कुठे आलो सांग, कुठे आलोय आणि आपल्या गावाचं नाव सांग. आमच्या गावाचं नाव आहे बोंगडेवाडी. हा ना. आणि तू कुठे राहतो तू? पुण्याला ना. पुण्याला. तुझं नाव काय सांग. माझं नाव आयुष आहे. हा ना. अरे त्याला काय नव्हतं का कृष्ण हे बघ, दादाला पी दे जा. हे बघ आयुष, त्याला पी दे जा लवकर पी दे. ये कोण येणार आहे? मी येणार आहे. हा बोल मग. हा बोला, चला काय बोलायचं? काय बी बोला. तुम्ही सांगा पहिला काय बोलायचं. बरं, आपण आज कशासाठी आलोय? व्हिडिओ काढण्यासाठी. आणि ही डंपर कोणी घेतली तुम्हाला? काकानी. बरं दीदी, तुम्ही कशाला आलात? जत्रेला आलात ना. काय घेतलं तुम्हाला जत्रेत आज? अजून रब्बर पण घेतला. क्रिशू काय करतेस? ओय क्रिशिका, पिऊ इकडे हे बघ पिऊ इकडे. हा काय घेतलं तू जत्रेमध्ये? ट्रक घेतला, रिमोट कंट्रोल गाडी घेतली, हा अजून एक गाडी घेतली, हा अजून चष्मा घेतला, टोपी घेतली. अजून एवढंच घेतलं. आणि कृषिकाला काय घेतलं तू? त्या आजोबांनी काय घेतला? कृषिकाला फुल घेतला. आणि पिऊ दीदीला काय घेतला? पिऊ दीदीला बी फुल घेतला. हा ना. कशी वाटली जत्रा आपली? भारी, एकदम भारी ना. हा. आम्ही व्हिडिओ टाकू का? हा. टाकून. बरं तुमचं नाव सांगा. हा ना. आणि अजून तुमच्या गावडेला काय काय फळं असतात ग? तुमच्या बाग आहे तुमच्या? हा, आंबा आणि डाळिंब. अजून लिंबुनी पण आहे का? आणि तुम्ही आता मुंबईला कधी येणार? पिऊ बघा आता उन्हाळ्यात. तिकडे बघ, कृषिका पण आली मागे. नुसते पळत राहिलेले आहेत. कृषिका इकडे पिलू हे बघ कॅमेरा. आणि कसं वाटतं मामीकडे येऊन? मामाच्या गावी येऊन कसं वाटतंय? भारी ना. आणि हा आयुष, हे आपलं घर कुठे आहे? आपलं घर हेच आहे ना. आपण कुठे आलो होता? टेरेसवर. आज जेवणाचं काय बेत आहे? मासे आणि बिर्याणी. आणि दुपारची बिर्याणी कोण केली? पप्पानी. कशी गेली? 5 स्टार रेटिंग मध्ये कशी रेटिंग आहे? भारी, एकदम भारी ना. आपण अजून रामफळ फोडायचे का आपल्याला? रामफळ खायचे मला. अजून काय काय मजा केली आपण गावाला येऊन? श्रवण, तू काय काय खाल्लंस रे? फोटो काय काय खाल्लं सांग मला जत्रेमध्ये. तू नाही सांगत. कृषिका सोबत पिऊ सोबत खेळलो, लय मजा केली. बोलत हे काय आहे सांग. हे आपलं लहान आहे, याच्यात गहू पेरलेत.
अजून अजून काय काय रानात गेले आपण? नारळाचं झाड आहे. अजून नारळाचं झाड आहे. हा अजून तिथं आंब्याचं झाड आहे. अजून चिकू पण आहेत ना? अजून चिक्कू आहे. हा अजून जांभळे आहेत. आणि कृषिका काय करते आपली सांग बरं? कृषिकाने सगळी डाळ करून टाकलेली आहे. सोबत खेळतीये, उचलून फेकते खाली. दाखव आता बंद करा मी वरती सगळं काढ. आमच्या गावाकडचा संध्याकाळचा व्ह्यू आहे. बघू शकता किती सुंदर आहे. बघू शकता किती छान आहे, एकदम भारी. व्हिडिओ काढ सगळे. जवळ करा, इथून इथून श्रवण. असा घ्या, असा. जवळ करा, जवळ बसा, जवळ. डान्स कर. ती नको लावू रे, जवळ लाव. कुठे व्हिडिओ असतो बाई तुला? काय मग मी निघाली होती माझ्या माहेरी आणि माझ्या माहेरी निघायची एक्साइटमेंट खूप असते, पण यावेळेस मात्र मला जास्त दिवस राहायचं नव्हतं आणि राहता आलंही नसतं. सो मग आम्ही गेलो माझ्या माहेरी. माझी वहिनी आणि कृषिकाचं बॉन्ड इतकं छान आहे, कारण पहिल्या दिवसापासून फर्स्ट टाईम कृषिकाला त्यांनी घेतलं होतं आणि तेव्हापासून त्यांचा एक बॉन्ड तयार झालेला आहे. कृषिकालाही तिच्या मामीशिवाय करमत नाही आणि तिच्या मामीलाही कृषिकाशिवाय बिलकुल करमत नाही. तिलाही खूप तिची मामी आवडते आणि वहिनीला पण खूप कृषिका आवडते. तिचे लाड मात्र अत्यंत होतात. प्रत्येक वेळेस ती गेली की तिची मामी तिला वेगवेगळ्या प्रकारचे छान असे कपडे घेत असते आणि तिचे लाड करते. सो मग खूप छान असे काही वेगवेगळ्या छान अशा ॲक्टिव्हिटीज चालू होत्या आमच्या मॅडमच्या. आणि उन्हातून आली होती त्याच्यामुळे कृषिकाचं मस्ती चालली होती. मग तिची मामी म्हटली चल तू पण कर मस्ती, मी आहे इथे बसवते तुला. मग ती पाण्यामध्ये खेळत होती, मजा मस्ती करत होती आणि तिची छान असं मस्त मजा. तिच्या मनासारखं करायला भेटलं ना की तिला खूप आवडतं. आणि मग नाही आवडलं म्हणजे नाही माझ्या मनासारखं करता आलं तर मग ह्या करत राहायचं. मग तिच्या मनासारखं तिची मामी करत होती म्हणून तिला खूप छान वाटत होतं. आणि मग आम्ही निघालो आमच्या महादेवाच्या दर्शनासाठी. खूप जागृत आणि खूप मोठं मंदिर आहे आणि मंदिरात गेल्यावर तर एकदम छान प्रसन्न असं वातावरण असतं आणि खूप छान वाटतं मंदिरात गेल्यावर. आणि आमचं हे खूप जुनं मंदिर आहे आणि आम्ही महादेवाला खूप मानतो. आमच्या पूर्ण गावामध्ये सर्वजण गावामध्ये म्हणजे जे कोणी बाहेर गावी गेलेले आहेत कामासाठी तेही लोक जत्रेला येतात, तेही लोक खूप देवाला मानतात आणि आम्ही तर खूप महादेवाला मानतो. आणि तसंही इतकं छान मंदिर आहे ना आणि प्रिमायसेस वगैरे खूप छान आहे आणि इतकं थंड आणि गार वाटत होतं. आम्ही सर्व बसलो आणि मग आम्ही पूजा वगैरे चालू केली. ॲक्च्युली जास्त काही करता नाही आलं, पण छोटंसं आपलं पूजा वगैरे बेलपत्र वगैरे वागिलं. सोमवार होता म्हणून थोडं देवपूजा वगैरे केली. कृषिकाने आशीर्वाद घेतला आणि गावाला गेल्यानंतर थोडंसं आपण देवाकडे गेल्यानंतरही खूप छान वाटतं. बाकी असं तर रोज आपलं ऑफिस घर सगळ्या गोष्टी चालू असतात आणि जेव्हा आपण गावी जातो आणि महादेव म्हणजे कुठल्याही देवाचं आपण दर्शन घेतो तेव्हा खूप छान वाटतं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी जायची घाई होती. त्याच रात्री आम्हाला बसायचं होतं म्हणून कृषिकाला तिच्या मामीसोबत खूप कमी टाईम स्पेंड करायला भेटला. बट तिला म्हटलं की आता आपण परत येऊ, तर मग तिच्या मामीसोबत तिला सोडतच नव्हती आणि तिचं म्हणणं होतं काय करायचं हे ते मस्ती मजाक मस्ती. तिथं इतकं पाय आल्यापासून तर नुसती पळायची घाई असते. मग आम्ही दर्शन वगैरे घेऊन निघालो. तिथून निघाल्यानंतर तिथं दादा आला. मग दादासोबत तिची मस्ती चालू होती आणि कृषिकाला हाय बाय दादासाठी पी घेत होती, दादाला लाड करत होती आणि हा आहे माझा भाचा आणि खूप प्रचंड कृषिकाचे लाड होतात. आणि मग आता गावाकडे गेल्यानंतर गावाकडच्या शाळांची मात्र वेगळीच मजा. गावाकडे गेल्यानंतर शाळेमध्ये गेल्यानंतर मला माझे पहिले दिवस आठवले जे मी लहान असताना स्कूलमध्ये गेली होती. आणि हे गावाकडचं शाळा आहे. आता नवीन बांधकाम होत चाललेलं आहे, पण हे जुनी बिल्डिंग आहे जुन्या काळातलं जेव्हा माझे दादा वगैरे शिकत होते. आणि खूप छान वाटलं शाळेमध्ये वगैरे जाऊन. आणि हे छोटीशी अशी क्लिप्स घेतली की मला आठवण राहावी म्हणून. अशा प्रकारे आम्ही गावाकडे सुट्टी खूप छान अशी एन्जॉय केली. कृषिकानेही खूप छान असं एन्जॉय केलं. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओज घेऊन याचा प्रयत्न करेल. चला भेटूया नवीन ब्लॉग्समध्ये. बाय बाय, टेक केअर, बाय.